हा कालचा व्हिडिओ आहे. काल मी ते स्टँड लावून मोबाईलला तुम्हाला दाखवत होती आणि हाच क्लिप कट झाली होती. मी 6:18 मिनिटाचा होता ना. मी सकाळी आंघोळ करून आली आणि तुम्हाला देवपूजा दाखवत होती. सगळं भांडी झाडू फरशी सगळं झालं होतं. मग आंघोळ करून मी देवपूजा करत होती, ते तुम्हाला दाखवत होती. देवाचं पाणी झाडाला टाकून देते आणि नंतर नवीन पाणी ठेवते आणि निवद वगैरे. तर निवद जास्त वेळ नाही ठेवत, थोडा वेळच ठेवते, कारण नंतर मुंग्या लागायची शक्यता असते ना. देवाचं पाणी बदललं आणि मग तिथलं जर वस्तू उचललेल्या होत्या त्या सगळ्या मी ठेवल्या खाली. देवाच्या पुढच्या बसायच्या असतात ना, आणि रांगोळीचं वगैरे सगळं देव पूजा करून घेतली. दिवा तर आमचं सकाळीच लवकर, जो आंघोळ करतो लवकर त्याला तोच लावून देतो दिवा, उदबत्ती वगैरे. नंतर माझी पूजा असते, उशिरा असते माझी पूजा, कारण ह्यांना नाश्ता पाणी सगळं द्यायला लागतं ना. 9-9:30 वाजून जातात मला पूजा करायला. मग मी उदबत्ती वगैरे लावून सगळ्या देवाच्या पाया पडून मग कामाला सुरुवात करते. कपडे वाळत घालणे वगैरे सगळं. कपडे धुवून झाली होती, मशीनमध्ये टाकली होती. इथं दिवा लावते, उदबत्ती लावते. सगळ्या वस्तू झाडू फरशी पुसताना उचलल्या असतात ना, ते मग परत ठेवायला लागतं. कसा वाटतो हा ड्रेस? मी हा वापरायला काढला. हा काय स्वस्त पडला मला, जास्त महाग नाही पडला. 500ला का काही. तर आम्ही तिघी मिळून घेतलं होतं रावेतला. वन पीस सारखं वाटत होता, पण वन पीस नाही आहे ही. थोडं लांब आहे, पण वन पीस नाही आहे. मग मी म्हटलं हे कॉटन पण आहे आणि म्हटलं घरातच वापरून काढू, कारण जाता येता बाहेर कोणी येत जातं ना सारखं. तर म्हटलं साडी तर नेसणं होत नाही आपल्याकडून दिवसभर, गाऊन घालतो त्यापेक्षा हा ड्रेस छान वाटतं म्हटलं, असेच घालत जाऊ म्हटलं. आणि कॉटन असल्यामुळं गरम नाही होत आणि सैल आहे, त्यामुळं असं व्यवस्थित वाटतं आणि जास्त महाग पण नाही आहे. 1-2 महिने वापरलं तरी चालतं आहे. भरपूर कपडे पडलेच, घालणंच होत नाही. आता मी तुम्हाला दाखवते. थोडंसं स्टँड वाकडं केलं, म्हटलं कपडे वाळत घालताना तुम्हाला दाखवते, पण काय शूट झालं नाही ते. अर्धच स्टँड फिरवलं गेलं आणि इकडे असंच दिसायला लागलं. मी इकडे कपडे वाळत घालायला चालली आणि कपडे वाळत घालून मला वाटलं मी दिसते तुम्हाला, पण नाही दिसली. मग स्टँड खाली घेऊन कपडे सगळे वाळत घातले आणि इकडे तुम्हाला बाहेरचा लुक दिसतोय ना गॅलरीचा, तिथं कपडे वाळत घालत होती मी. सकाळी कपडे, आता काही कपड्याचा काही प्रॉब्लेम नाही, किती असं ते सुकतात पटापट उन्हाळा असल्यामुळं. आणि नंतर मग संध्याकाळी इतकं आभाळ आलं आणि पाऊस आला का नाही. काल शूट केलं होतं मी थोडंसं, पण ते पाऊस काही दिसलाच नाही मला, पण आभाळ आलं होतं. छान वाटतं थोडंसं गरम थंड. त्याच्यामुळं सर्दी होते, तब्येत बिघडतात सगळ्यांच्या. बऱ्याच जणांना खोकला ते झालं म्हणलं. चला भेटू परत अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. कालची स्क्रिप्ट राहिली होती ती मी तुम्हाला आता शेअर केली. काय नवीन विषय असेल तर मी सांगेन तुम्हाला. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी मग मी योगाला सकाळी गेली, त्याचं पण शूट केलं, ते तुम्हाला मी दाखवते. सकाळी खूप थंड वातावरण असतं, दुपारी तरी असं खूप गरम होतं ना. सकाळचं तुम्हाला तिथलं शूट केलेलं दाखवते. हे तुम्हाला सांगितलं ना, मी स्टँडवरती मोबाईल ठेवला आणि मी कपडे वाळत घालत होती, हे काही एवढं दिसत नव्हतं. आणि इकडे मग सकाळी 6-7 वाजता असतो योगा. आज गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज 19 मार्च आहे ना. गुढीपाडव्याला कोण कोण काय काय करतं सांगा नक्की कमेंटमध्ये. पुरणपोळी, कोणी पुरी भाजी. आता मुलांना सुट्ट्या लागल्यात ना, बरेच मुलांना सुट्ट्या लागल्यात ना, त्याच्यामुळे घरीच असेल आणि रोज काही ना काही नवीन पदार्थ करायला लागत असेल सगळ्यांना. चला भेटू आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला दाखवते. मी क्लासला गेली ती योगाच्या, तर त्याचं थोडंसं तिकडचं वातावरण एकदम थंड होतं आणि एकदम शांत. थोडं शूट केलं मी.
आणि हे बघा इथून असं दिसते कपडे वाळत घालताना, आणि मग ते दोरी वर घ्यायच्या आणि कपडे वरती जातात. कपडे काही दिसत नाही दिवसभर, नाही काढले तरी चालतात, पण पोरांना आवडत नाही ना. मग संध्याकाळची लवकर कपडे काढून घडी घालून ठेवून द्यायला लागतात. दिवसभर नसतो पसारा काहीच, पण मुलं यायच्या अगोदर सगळं आवरायला लागतं. कुणाकुणाच्या घरी असं असेल सांगा म्हणून. स्वयंपाक झाला की आपण सगळं आवरून घेतो ना, स्वयंपाक, झाडू, फरशी, भांडी सगळं आवरून घेतो. मग संध्याकाळचा आम्ही एक फेरी मारतो. संध्याकाळी खाली महिला मंडळ भेटल्यानंतर हरिपाठ वगैरे होतो. थोडंसं रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि अशा इथल्या तिकडच्या गप्पा सासवासुनाच्या. असं काही घाणेरडं काहीच बोलत नाही, चांगलं सगळं चांगलंच असतं. सगळ्या मैत्रिणी चांगल्या आहेत आमच्या, एकमेकाला सहाय्य करतात. हॅपी बर्थडे आम्ही साजरे करतो. ह्यातूनच थोडासा आनंद भेटतो. कपडे वाळत घालून टाकून आली मी इथं. हे बघा मोबाईलमध्ये हाय केलं. चला भेटू परत. आता मी सकाळचं शूट केलेलं तुम्हाला दाखवते. हे घरातलंच आहे. हे बघा मी सकाळी किती 7ला 5 कमी असताना मी निघाली बाहेर. आणि मग योगा क्लासमध्ये कोणीच आलं नव्हतं. म्हटलं काय करू म्हणून इथं स्विमिंग पूलचं थोडंसं शूट केलं. सगळं शांतता. येतात नंतर पोहायला वगैरे सगळे. आज थोडं उशिरा येतात 9 वाजता, कारण थंड पाणी असतं ना. मग इकडं म्हटलं थोडं शूट करते आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला तिकडचं दाखवते, गार्डन वगैरे. इकडं भरपूर खेळायला आहे आता मुलांना बसायला. छान आहे ना. आणि ह्या बाजूला व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, इथे लहान मुलांसाठी बसायला घसरगुंडी वगैरे. खूप मोठं आहे एरिया आमच्या इथला. आणि इथं आहे ते खेळायचं आहे लहान मुलांचं. आता 9 नंतर सगळे येतील. हे बघा इथे खेळायला आहे मुलांचं. एक टाऊन आहे आमचं. इथं TV पण आहे. थोडं शूट केलं. चला भेटू नंतर असंच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.